मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इथे अनिका ही आलेली असते आणि ती ऋषीला म्हणत असते की मी आता इथेच राहणार आहे गावी तुझ्याबरोबर. तू इथे राहतोस ना, मग मी सुद्धा इथेच राहणार. ऋषी तिला सांगतो, हे बघ तुला जमणार नाही आहे, मी इथे या गोठ्यात राहतोय, तुला चालणार आहे का इथे राहायला, त्यापेक्षा तू जा. त्यावर ती म्हणते, नाही मला इथेच राहायचं आहे तुझ्याबरोबर, मी इथेच राहीन, आपण दोघं एकत्र राहू. त्यावर तो म्हणतो, नाही राहता येणार तुला इकडे. इतक्यात तिकडे आता मावशी येतात. मावशी म्हणतात, ए पोरी नाही राहू शकत तू इकडं. त्याबरोबर मग आता लगेचच ऋषी म्हणतो, बरं झालं तुम्हीच सांगताय मावशी. त्या मावशी म्हणतात, तू नाही राहू शकत. त्यावर ती म्हणते, अहो मी आणि ऋष बेस्ट फ्रेंड आहोत, मी राहू शकते इथे ऋष बरोबर. त्याबरोबर मग लगेचच त्या मावशी म्हणतात, नाही राहू शकत म्हटलं ना मी, कशी राहू शकतेस तू. हे बघ हे गाव आहे, तुमचं शहर नाही. इकडे गावाकडे मित्रमैत्रिणींनी असं एकत्र राहिलेलं चालत नाही, त्यामुळे तू इकडे नाही राहू शकत, समजलं का. त्याबरोबर मग आता ती म्हणते, अहो हवं तर मी पैसे देईन ना तुम्हाला. त्यावर ती म्हणते, ए तुझ्या पैशांचा तोरा मला नको सांगू, माझ्याकडे खूप आहे पैसा, समजलं का. तू इकडे राहू शकत नाहीस म्हणजे नाही, उगाचच्या उगाच लाड करू नको जास्त, निघ इकडनं. त्यावर ती म्हणते, अहो मी ऋष बरोबर नाही राहू शकत, पण मग मी तुमच्याबरोबर राहू शकते ना, मी तुम्हाला हवं तर पैसे देईन. त्याबरोबर मग आता ती म्हणते, आली का पुन्हा तू पैशावर. त्यावर मग लगेचच आता त्या म्हणतात, नाही राहू शकत तू इकडे. त्यावर मग ती म्हणते की राहू देत ना मला प्लीज. मग ती म्हणते, बरं ठीक आहे राहा, पण पैसे नाही, काम करावं लागेल, मंजूर आहे का. त्यावर मग ती म्हणते, ठीक आहे करेन मी काम. आणि त्यानंतर मग आता अनिका आणि त्या मावशी झोपायला जातात. आता झोपायला गेल्याच्या नंतर इकडे त्या मावशी ज्या असतात त्या घोरत असतात आणि आता त्या खूप जास्त घोरत असतात, इतक्या घोरत असतात की त्याच्याने अनिकाला झोप येत नसते. आणि त्यात त्या मावशीच्या अंगाचा वास अनिकाला अगदी म्हस असल्यासारखा येत असतो. आता म्हशीच्या अंगाच्या वासाप्रमाणे वास येत असल्यामुळे अनिका म्हणते, ओ गॉड किती वास येतोय. मग अनिका त्यांना उठवते आणि म्हणत असते, ऐका ना मी काय म्हणते, ओ मिस ऐका ना, जरा कमी घोरा ना, मला पण झोपायचं आहे. त्यावरती म्हणते, ए माझी झोप अशीच आहे, झोपायची असलीस तर झोप, नाहीतर जाय तिकडे रस्त्यावर जाऊन झोप. त्यावर अनिका म्हणते, आणि जरा तुमच्या अंगाचा किती वास येतोय तो पण बघा ना, प्लीज प्लीज तुम्ही जाऊन जरा आंघोळ करून या ना, या वासात मला झोप नाही येते हो. त्यावर त्या म्हणतात, ए झोपायचं असलं तर झोप, नाही तर निघी काढणं, म्हशीसारखा वास येतोय माझ्या अंगाचा. त्याबरोबर अनिका उठते आणि बाहेर येते. आता तिला नेटवर्क नसतं मोबाईलला, मग ती बाहेर फिरत फिरत येते तर तिला तिथे गोठ्या शेजारी झोपलेला ऋषी दिसतो. आता ऋषीला हे असं गोठ्या शेजारी झोपलेलं पाहून अनिका विचार करते, ओ गॉड ऋषीने काय करून घेतलं हे स्वतःचं. आता ऋषी तिथे झोपलेला असतो. अनिका इतक्यात मोबाईल बघते, मोबाईलला नेटवर्क आलेलं असतं. अनिका ताबडतोबच त्या मोबाईलने ऋषीचा व्हिडिओ शूट करते आणि आता तो व्हिडिओ ती नयनताराला पाठवते आणि म्हणते, व्हिडिओ सेंड टू नयनतारा आंटी. मला झोपायला मिळत नाही आहे, मग मी दुसऱ्यांच्या झोपा तर उडवू शकतेच ना. नयनतारा जागीच असते. ती विचार करते, अरे एवढ्या रात्री कोणी मेसेज केला. नयनतारा बघते तर अनिकाचा मेसेज असतो. ती म्हणते, ही मूर्ख अनिका आहे, जाऊ दे. आणि नयनतारा तो फोन बघणं टाळते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता ऋषीसाठी नाश्ता घेऊन कमळीची आई आलेली असते. आता कमळीची आई बघते ऋषी कामं करतोय. ती विचार करते, बापरे ऋषी बाबा कमळीसाठी येऊन ह्या गावात राहिलेत, त्यांच्या घरती तर कामासाठी एवढी नोकर चाकर आहेत, तरी पण इथं येऊन त्यांनी आज पाहू तर कधी बी न केलेली समधी कामं ते करायलेत. ऋषी बाबांबरोबर असं न व्हायला, त्यांच्याशी बोलायला पाहिजे. मग आता तिकडे लगेचच ती येते आणि म्हणते, ऋषी बाबा तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. त्यावर ऋषी म्हणतो, अहो कशाला तुम्ही एवढी घाई केलीत, कशाला उगाच एवढं काम केलं, मी खाल्लं असतं ना इथेच काहीतरी. त्यावर लगेचच आता कमळीची आई म्हणते, असं होय, अहो जेव्हा तुम्हासने माहीत नव्हतं मी कमळीची आई आहे, तेव्हा तर मला सांगायचं की साधना मावशी हे करून द्या, साधना मावशी हे खायला करा, आपल्याला ते खायला करा, असं करा तसं करा. आणि आता कळलं मी कमळीची आई आहे तर लगेच माझे कष्ट दिसायला लागले का तुम्हाला, घ्या हो. त्याबरोबर ऋषी म्हणतो, तसं नाही हो, थँक्यू सो मच. त्याबरोबर मग ती म्हणते, ऋषी बाबा मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. नाही नको, मी आत्ता नाही बोलत, नंतरच बोलते. ऋषी म्हणतो, नाही नाही बोला ना, काय झालं. मग कमळीची आई म्हणते, हे बघा ऋषी बाबा, मला माहिती आहे एक मित्र म्हणून तुम्ही कमळीची खूप काळजी करता, तुम्ही तिचा खूप विचार करता, पण मला असं वाटतं की आता कमळी बऱ्यापैकी धक्क्यातनं सावरली तर तुम्ही परत जायला हवं. ऋषी म्हणतो, नाही
मी कमळीला घेतल्याशिवाय नाही जाणार. मी तिच्या शिक्षणासाठी, तिच्या स्वप्नांसाठी तिला परत घेऊन जाईन. त्यावर मग आता लगेचच त्याला कमळीची आई म्हणते, हे बघा ऋषी बाबा, मला माहिती आहे तुम्ही एक मित्र म्हणून कमळीचा खूप जास्त विचार करता, पण त्याहून महत्त्वाचं मला हेही माहिती आहे की तुमचं कमळीवर प्रेम आहे. पण ऋषी बाबा, ह्याला अर्थ नाही आहे. तुमच्या आईच्या इच्छांच्या चौकटीत माझी कमळी कुठंच बसत नाही हो. त्याबरोबर ऋषी म्हणतो, आई त्याच्या चौकटीत जरी कमळी बसत नसली ना, तरी कमळी त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे. कमळी खूप स्वच्छ आणि नितळ मनाची आहे, स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करणारी आहे. आणि हो, आहे माझं कमळीवर प्रेम. आणि आता मी तुमच्याबरोबर साधना मावशी म्हणून नाही, तर कमळीची आई म्हणून बोलतो. कमळीचं सुख ते माझं सुख, तिचा आनंद तो माझा आनंद, तिचं दुःख ते माझं दुःख, तिचा अपमान तो माझा अपमान. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला काळजी वाटते ना, मी माझ्या आईला समजावेन, मी बोलेन तिच्याशी. माझ्या आईच्या म्हणण्याप्रमाणे तर माझं आयुष्य नाही ना चालू शकत. माझं आयुष्य आहे, माझ्या पद्धतीने चालायला हवं ना. आणि मला कमळीच आवडते. आता हे सगळं बोलणं जे असतं ऋषीचं, ते कमळी ऐकत असते. कमळी आणि निंगी मागे उभ्या असतात. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून कमळीच्या आईलाही आनंद होतो. पण तिची आई म्हणते, अहो ऋषी बाबा, पण तरी. त्यावर ऋषी म्हणतो, प्लीज मावशी, तुम्ही बाकी कसलाही विचार करू नका. कमळी व्यतिरिक्त मी कुणाचा विचार नाही करू शकत. तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद द्या, बाकीचं सगळं मी बघून घेईन. त्याबरोबर लगेचच ऋषी कमळीच्या आईला नमस्कार करतो. आता मग ऋषीला कमळीची आई म्हणते, ऋषी बाबा अहो. पण ऋषी म्हणतो, प्लीज मावशी, काहीच बोलू नका तुम्ही. मी आईशी बोलेन, मी तिला समजावून सांगेन. मला माहिती आहे माझ्यासाठी आईने खूप स्वप्न बघितलेत, माझ्यासाठी तिने खूप मुली बघितल्यात. रादर आत्ताही तिच्या मनात काही मुली असतीलही, पण कमळीसारखी मुलगी बघायला मिळणार नाही. कमळीसारखी जिद्दी, चिकाटी असलेली, कष्टकरी मुलगी पुन्हा कुठेच सापडणार नाही. आणि माझ्या आईला कमळीसारखी मुलगी, एवढी हुशार मुलगी सून म्हणून मिळेल, यापेक्षा आणखीन दुसरी काय गोष्ट महत्त्वाची ठरेल. उलट हे त्या घराचं भलं आणि भाग्यच असेल उलट. म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. मी माझ्या आईशी बोलेन, मी आईला समजावून सांगेन सगळं. हे सगळं बोलणं आता कमळीने ऐकलेलं असतं. कमळीला भरूनसुद्धा आलेलं असतं. कमळी आता तिकडनं निघून जाते. दुसऱ्या बाजूला ऋतुजाला तिची आई विचारते, काय गं, तुला अनिकाचा काही फोन मेसेज आला होता का? त्यावर मग ती म्हणत असते की नाही, मला त्या मुलीने गावी गेल्यापासून साधा एक कॉलसुद्धा केलेला नाही आहे. तिकडे गेली आहे आणि तिकडचीच होऊन गेली आहे. साधा एक फोन करणंसुद्धा तिला गरजेचं वाटत नाही आहे. ती काय करते काय नाही काही कळवतही नाही आहे ती मला. तुला केला होता वाटतं. त्यावर ती म्हणते, हो म्हणजे आता इतक्यात अनिकाचा फोन पुन्हा एकदा आलेला असतो आजीला. त्याबरोबर आजी अनिकाला विचारते, काय गं अनिका, कशी आहेस बेटा, ब्रेकफास्ट झाला का तुझा? त्यावर अनिका म्हणते, ओ गॉड आजी, इथे मी एकतर रात्रभर झोपली नाही आहे आणि तुला ब्रेकफास्टचं पडलं आहे. ब्रेकफास्ट वगैरे काही नाही झालेला इकडे. त्यावर मग आता तिला तिची आजी विचारते, का गं काय झालं? त्यावर ती म्हणते, ग्रॅनी अगं काय सांगू तुला, इकडे ना सगळी लोकं वेडी आहेत आणि वेड्यासारखी आहेत. अगं कोणी कोणाचं काही ऐकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नयनतारा आंटी आहेत ना, त्यांनी तर मी पाठवलेले फोटो मेसेज बघितलेसुद्धा नाही आहेत. तुला माहिती आहे का, मी त्यांना आहे ना ऋषी कमळीला प्रपोज करतानाचा व्हिडिओ पाठवला आहे, पण त्यांनी तो अजून पाहिलाच नाही आहे. मग रिप्लाय कुठून देतील त्या? त्याबरोबर आता आजी म्हणते, काळजी करू नको, बघतील त्या आणि तुला लवकरच रिप्लायसुद्धा देतील. त्यानंतर आता लगेचच ऋतुजाला आई म्हणते, ऋतुजा माझं एक काम. ती लगेच म्हणते, करणार नाही. तुम्हा दोघी नातीला आजीला काय करायचं आहे ते तुम्ही करा, मला तुमच्यात घेऊ नका. मला शॉपिंगला जायचं आहे, माझ्या मैत्रिणी माझी वाट बघत असतील. ती तिकडनं निघून जाते. आता दुसऱ्या बाजूला इकडे कमळी जी असते ती सरळ सरळ बाजूला येत असते. त्याबरोबर निंगी तिच्या मागून येते आणि तिला समजावते, बघितलंस कमळी, आता तरी तुला कळतंय ना ऋषी सरांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. अगं काय काय नाही केलं एक मित्र म्हणून त्यांनी तुझ्यासाठी. अगं तुझं कॉलेजात ॲडमिशन करून दिलं, तुला प्रत्येक वेळी साथ दिली, जेव्हा जेव्हा तुझी अडचण होती तेव्हा तेव्हा तुझ्या पाठीशी उभे राहिले. कॉलेजच्या त्या आवारात त्या पोरानं तुझी छेड काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुणीच तुझ्या बाजूने बोलत नसताना ऋषी सर तिकडे आले आणि त्यांनी तुला वाचवलं, त्यांनी तुझी सोबत केली. खरं सांगते कमळे, एक मैत्रीण म्हणून बोलते. अगं असा माणूस पुन्हा आयुष्यात येणं, पुन्हा मिळणं शक्य नाही आहे. आणि आता तर तुला स्वतःला कळलं आहे की ऋषी सर तुझ्यावर किती किती मनापासून प्रेम करतात. आता तरी असं नको वागूस कमळे, आता तरी समजून घे त्यांना. पण मला माहिती आहे तुला त्यांचं मन कधीच कळणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता
जी अनिका असते ती गावकऱ्यांना म्हणत असते, यू ऑल आर फुल, तुम्ही ना सगळे वेडे आहात, तुम्ही सगळे एकसारखे आहात. ती गावच्या ना ती तर सगळ्यात वेडी आहे आणि ती माझ्या रिशीला कुठेतरी घेऊन गेलेली असणार आहे. तिला येऊ तर दे माझ्यासमोर, मी सोडणार नाही आहे तिला, मी कुणाला सोडणार नाही आहे. सगळ्यांची बरोबर लायकी मी सगळ्यांना दाखवून देणार आहे. त्याबरोबर एक माणूस म्हणतो, येडीबिडी झाली का गं तू, येडी खुळी कुठची. त्यावर ती म्हणते, तू वेडा, तू खुळ्या, कळलं का, यू ऑल आर खुळे, ओके. आणि ती तिकडनं निघून जाऊ लागते. त्यानंतर ती चेक करते की नयनताराने तिचे मेसेज पाहिलेत का, पण अजूनही नयनताराने काही मेसेज पाहिलेले नसतात. शेवटी अनिका म्हणते, ओ गॉड, कधी बघतील या नयनतारा आंटी मेसेज. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता निंगी ही कमळीला सांगत असते, कमळे अगं अशी गप नको ना उभी राहूस, काय बोलायलो आहे मॅ, कळत नाही आहे का तुला. कमळे, आपल्या आयुष्यात ही अशी व्यक्ती आहे ना, खरंच खूप भाग्याची गोष्ट असते गं. ऋषी सरांचं लई मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. अगं घे की त्यासनी समजून, त्यांचं काय म्हणणं आहे ते एक डाव ऐकून तरी घे. कमळे, तू चुकीचं वागायलेस असं नाही वाटत आहे का तुला. त्यांनी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आहे कमळे, आता तरी सुधार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अनिका ही एकटीच गावात फिरत असते. आता ती म्हणत असते, ओ गॉड, हे तर सगळं मला सेमच दिसतं आहे, पण मी आता जाऊ कुठे, करू काय. इतकंच तिच्या पायाला लागतं आणि ती खाली बघते आणि चुकूनच आता मागून कमळीची आई जात असते. तिचा हंडा अनिकाच्या डोक्याला लागतो. त्याबरोबर मग अनिका ऐग आ करत उठते. त्याबरोबर कमळीची आई अनिकाला बघते आणि म्हणते, अगं बाई, तू अनिका, बाळा लागलं नाही ना तुला, तू ठीक आहेस ना. अनिका म्हणते, मी कुठेतरी पाहिलं आहे तुम्हाला, कुठे बघितलं आहे मी, तुम्ही मूवीमध्ये काम करता का, TV सिरियलमध्ये. नाही हो, कुठे पाहिलं आहे मग मी तुम्हाला. ओ या, तुम्ही तर रिशच्या घरी काम करता ना, मग तुम्ही तिकडे काम करता, मग तुम्ही इथे काय करताय. ओ हे बघा, इथे नका थांबू तुम्ही सुद्धा, प्लीज चला चला आपण पुन्हा आपल्या शहरात जाऊ. अहो हे गाव आहे ना एकदम डटी आहे, इथे काहीच चांगलं नाही आहे. इतक्यात त्या ठिकाणी एक बाई येते आणि ती आता लगेचच कमळीच्या आईला म्हणते, अगं ऐकलंस का सरिता, कमळी आहे का घरला, माझं तिच्याकडे जरा काम आहे. त्याबरोबर ती म्हणते, होय होय हाय. त्याबरोबर मग आता अनिका म्हणते, म्हणजे तुम्ही कमळीची आई आहात. अहो माझी आजी तुम्हाला गेली वर्षभर शोधते, मग मी पाण्याला जातोय. एवढं बोलून कमळीची आई निघून जाते. त्याबरोबर अनिका विचार करते, जर ही कमळीची आई आहे तर मग ही इथे का राहते आणि ही रिशच्या घरी काम का करत होती, नक्की हा काय मॅटर आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.